काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये साधारणपणे 11:10 भारतीय विमान MiG-21 हे कोसळलं। पायलट को पायलट या दोघांचाही यामध्ये मृत्यू झालेला आहे। आणि दुसरीकडे नौशेरा सेक्टरमध्ये 2 पाकिस्तानची विमानं भारतीय हद्दीमध्ये घुसलेली आहेत, पण त्यांना परतवून लावण्यात यश आलं। त्यातलं एक विमान आपण पाडलं आणि त्यातल्या एका वैमानिक हा LOC भागामध्ये पडलाय असं कळतं। या दोन्ही वेगवेगळ्या घडामोडी आहेत, पण त्या अगदी काही सेकंद काही मिनिटांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या आहेत। निश्चित एकूणच काल भारतानं कारवाई केल्यानंतर मात्र पाकिस्तानकडून असा भ्याड हल्ला केला जाणार याची जाणीव अवघ्या भारताला होती आणि तेच आज घडताना सुद्धा पाहायला मिळत आहे। या संदर्भात बोलण्याकरता शिवाली देशपांडे संरक्षण तज्ञ आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। पाकिस्तानचा हा पुन्हा एकदा भ्याड हल्ला, पाकची नापाक कारवाई। शिवाली जी, अगदी खरी गोष्ट आहे। काल आपण जेव्हा एअर स्ट्राईक केलं होतं बालाकोटला, तेव्हा आपल्या देशाचं धोरण जे होतं ते अगदी स्पष्ट होतं। आपण म्हटलं होतं की दिस इज अ नॉन मिलिटरी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक। म्हणजे आपल्याला ही बातमी मिळाली होती की जैश ए मोहम्मद हे आपल्या देशावरती पुलवामा सारखेच आणखीन फिदाईन हमले करणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण ही ऍक्शन घेतलेली आहे। आपण आतंकवाद्यांना मारलेलं आहे। आपण पाकिस्तानी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स याच्यावर हमला केलेला नाही, सिव्हिलियन्सवरती आपण हल्ला केलेला नाही। पण त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने काल रात्रीपासून सीजफायर व्हायलेशन सुरू केले। 15 जागी सीजफायर व्हायलेशन पाकिस्तानने LOC वरती केले, ज्याची आपण चोखपणे आपण त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। आज सकाळी तुम्ही जसं सांगितलं तसंच पाकिस्तानचे फायटर एअरक्राफ्ट यांनी आपलं एअर स्पेस व्हायलेट केलेलं आहे। आपल्या देशात हे लोक हे आलेले आहेत अशी PTI कडून बातमी आहे। म्हणजेच पाकिस्तान हा आतंकवाद्यांना प्रोटेक्ट करतो आहे, त्यांचं संरक्षण करतो आहे। कारण आम्ही हे क्लिअर केलं होतं, आमची ऍक्शन ही आतंकवाद्यांविरुद्ध आहे, पाकिस्तान विरुद्ध नाही आहे। पण तुम्ही जी ही रिटॅलिएटरी जी कारवाई करता आहे याचा अर्थ असा की तुम्ही आतंकवाद्यांना संरक्षण देता आहे, पहिली गोष्ट अशी। दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तानचं टेलिव्हिजन आणि त्यांचे जे मेजर जनरल गफूर आहेत ते ISPR चे ऑफिशियल स्पोक्समन, त्यांची आता प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला असं कळलेलं आहे की ते पाकिस्तानची अशी ट्विटरवरती ते लोक ट्विट करत आहेत की जे आता MiG विमान जे आपलं क्रॅश झालेलं आहे ते त्यांच्या फायटर एअरक्राफ्टनी मारलं आणि क्रॅश झालेलं आहे। किती खोटं पाकिस्तान बोलू शकतो। तुम्हाला काही सेकंदाकरता थांबवते। यावेळची महत्त्वाची बातमी, भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान हे पाडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या हद्दीत सीमेतच हे विमान पाडलं गेलेलं आहे। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, भारतानं पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडलेलं आहे। शिवालीजी, सगळ्यात महत्त्वाची भारतानं केलेली ही कामगिरी, त्यांच्याच हद्दीत पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं जातं। एकदम सुंदर कारवाई केलेली आहे। म्हणजे आपलं मिशन हे फते झालेलं आहे। आपण ह्या F-16 विमानाला पाडलेलं आहे। हे जे विमानांची जी लढाई असते हवेमध्ये याला आपण डॉग फाईट म्हणतो आमच्या सैन्याच्या भाषेमध्ये। आणि ह्याच्यामध्ये डॉग फाईट मध्ये जेव्हा हे पाकिस्तानी विमानं हे आपल्या देशामध्ये आले होते तेव्हा आपण त्यांच्यावरती आपली जवाबी कारवाई झाली आणि त्याच्यासाठी आपलं श्रीनगरचं जे एअरपोर्ट आहे ते आपण सिव्हिलियन एअरक्राफ्टसाठी बंद केलं आणि ते एअरपोर्ट जे आहे ते सध्या फक्त इंडियन एअरफोर्स हे यूज करू शकत आहे। त्याच्यावरून आपण कदाचित स्क्रॅम्बल केलं असावं असं मला वाटतं। आणि आपल्या फायटर जेट्सनी ह्या F-16 विमानाला मारलेलं आहे, पाडलेलं आहे। ही अतिशय सुंदर बातमी आहे, कारण पाकिस्तानला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर देण्याची फार गरज आहे। पाकिस्तान हा आतंकवाद्यांना संरक्षण देण्यासाठी आपल्यावरती हमला करू शकतो। ह्याच गोष्टीने आपल्याला हे कळू शकतं की पाकिस्तान किती नीच हरकत करू शकतो, किती खालच्या पातळीपर्यंत पाकिस्तान जाऊ शकतो, हे आपल्याला इथून दिसतं। नक्की
शिवालीजी, आपण आज जे काही घडलं म्हणजे 2 पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीमध्ये घुसली, त्यानंतर त्यांना परतवलं गेलं असं सगळ्यात आधी कळलं आणि जसं तुम्ही म्हणताय की त्यांच्याकडनं तर विरुद्धच कांगावा केला जातोय की भारतीय वैमानिकांना आम्ही ताब्यात घेतलेले वगैरे, या सगळ्याचे काय अर्थ काढायचे? हे इतकं सहज सोपं आहे की टेहाळणी करण्यासाठी 2 विमानं आली मग ती माघारी गेली. आता तर हेही आहे की आपण F-16 हे त्यांचं विमान पाडलेलं आहे, पूर्ण निस्तेनाबूत केलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत हे पाकिस्तान ह्या आपल्या सिच्युएशनला एस्केलेट करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काल जे आपण एअर स्ट्राईक केलं पाकिस्तानवरती, त्याच्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचा खूप दबाव होता त्यांच्या देशावरती की तुम्ही पण काहीतरी करा. प्लस पाकिस्तान आर्मी यांचा दबाव होता सरकारवरती. त्यांच्याच फॉरेन मिनिस्टरचं आपण वक्तव्य ऐकलं की आम्ही आमच्या एअरक्राफ्ट्सनी भारतीय एअरक्राफ्टचा पाठलाग केला पण आम्ही जास्ती करू शकलो नाही कारण अंधार होता. तर हे असे मूर्खासारखे जे स्टेटमेंट्स पाकिस्ताननी पास केलेले आहेत, मूर्खासारखे जे एक्सप्रेशन्स पाकिस्तानच्या लीडर्सनी आणि प्लस त्यांच्या मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी जे काल म्हटलेले आहेत, तर त्याच्यामुळे पाकिस्तान कुठेतरी लिपाई पोताई करून आपली बाजू ही चांगली करायची कदाचित प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामुळे तो भारत आणि पाकिस्तानच्या मधले जे टेन्शन्स आहेत त्या टेन्शन्सला तो आणखीन वाढवायचा प्रयत्न करत आहे. पण भारत हा अतिशय मेच्युअर्ड, अतिशय संयम असलेला राष्ट्र आहे आणि भारत जे काही करेल ते आपल्या राष्ट्राच्या प्रोटेक्शन संरक्षणसाठी करणार आहे. तुम्ही आमच्या देशामध्ये जर आले आणि आमच्या लोकांवर जर हल्ला करणार असाल तर तुम्हाला मारून टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. आम्ही कुठल्या आतंकवाद्यांना ट्रेन नाही करत, आम्ही आमच्या इकडे आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प्स नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आमच्यावरती हल्ला कराल तर ह्याचा अर्थ की तुम्ही आमच्या राष्ट्रावर हमला करताय आणि त्याच्यासाठी आम्ही त्याचं प्रत्युत्तर चोखपणे देऊया हे पाकिस्तानला भारताने स्पष्ट करून दिलेलं आहे. नक्की शिवालीजी, एकच फक्त इथे मुद्दा, कालपासून सातत्याने आपण हे सांगण्याचा आणि स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय की दहशतवाद्यांच्या तळावर आपण हल्ला केला, जैश ए मोहम्मद किंवा इतर दहशतवादी जे कॅम्प्स होते त्याच्यावर आपण हल्ला केला आणि तेच आपलं मुख्य टार्गेट होते. पण पाकिस्तानकडनं त्यांच्याकडनं आलेल्या ज्या दिवसभरातल्या कालच्या प्रतिक्रिया होत्या त्यामध्ये कुठेही दहशतवाद्यांच्या तळाचा उल्लेख नाही. उलट असा कांगावा केला गेला की भारतीय विमानं, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे आता सेफ्टीसाठी आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहणार आहोत किंवा आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत याविषयीचा. म्हणजे हा एक प्रकारचा कांगावा त्यांच्याकडनं केला गेला. सगळ्यात पहिली गोष्ट तर भारतीय विमानांनी पाकिस्तानात प्रवेश केलाच नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आम्ही गेलो आणि पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग आहे. पूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे म्हणूच शकत नाही की तुम्ही आमच्या देशामध्ये आल. दुसरी गोष्ट अशी की आम्ही जर तुम्ही तुमचं पहिलं जे वक्तव्य होतं तुमच्या सरकारचं की इथे भारतीय एअरक्राफ्ट आले, त्यांनी काही बॉम्ब्स इथे टाकले पण इथे काहीच नव्हतं आणि इथे काहीच नासधूस झालेली नाही. जर तसं आहे तर मग तुम्ही संध्याकाळपासून इतक्या मोठ्या प्रमाणावरती सीजफायर व्हायलेशन का करताय? तुम्ही आज तुमचे फायटर जेट्स भारतात पाठवण्याचं कारण काय आहे? तर तुम्ही काल जे एअर स्ट्राईक आपण केली आपण खूप स्पष्ट केलं होतं आणि आपण ह्या गोष्टीला बाकीच्या देशांना पण आपण सांगितलेलं होतं की भारत ही ऍक्शन करणार आहे. ऍक्शन केली आपण सक्सेसफुली, ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ 250 ते 300 आतंकवाद्यांना मारून टाकलेलं आहे काल. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्या देशांना हे सांगितलं की आम्ही आतंकवाद्यांचा खात्मा केलेला आहे. खरंय. आणि त्याच्यामुळे प्रत्येक राष्ट्रांनी भारताबरोबर आम्ही आहोत, भारताला पाठिंबा दिला. कारण प्रत्येक राष्ट्राला माहिती आहे की भारताची जी लढाई आहे ती आतंकवाद्यांविरुद्ध आहे. पण ह्या गोष्टीला पाकिस्तान जर समजत नाहीये आणि पाकिस्तान जर रिटॅलिएशन करत आहे तर ह्याचा अर्थ असा की पाकिस्तान हा आतंकी राष्ट्र आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एक मुद्दा मिळाला युनायटेड नेशन्स मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध बोलायला की आम्ही हल्ला हा आतंकवाद्यांवर केला, तुम्ही त्यांना संरक्षण द्यायला आमच्यावर हल्ला केला म्हणजेच तुम्ही आतंकवादी राष्ट्र आहात. अगदी अगदी नक्की. एकूणच या सगळ्या प्रकरणावर मात्र आता लष्कराकडून अधिकृत प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते. ऐकूया आपण. अभी कोई डिटेल्स नहीं दे सकते हैं. पहले हमें यहाँ से ये मलबा हटाना है, यहाँ पे जो भी इंजुरी वगैरह है उसको ठीक करना है. उसके बाद टेक्निकल एयरफोर्स टीम आएगी, वो असर्टन करेगी ये क्या है. अभी कितने लोगों की डेथ हुई है? अभी तक हमें 2 बॉडीज मिली है. वी आर असर्टनिंग.
अभी कोई डिटेल्स नहीं दे सकते हैं, पहले हमें यहाँ से ये मलबा हटाना है, यहाँ पे जो भी इंजरी वगैरह है उसको ठीक करना है, उसके बाद टेक्निकल एयरफोर्स टीम आएगी, वो असर्टन करेगी ये क्या है। अभी कितने लोगों की डेथ हुई है? अभी तक हमें 2 बॉडीज मिली है, वी आर असर्टनिंग। अगदी शिवाली मॅडम, आताच आपण बाईट सुद्धा ऐकला की अद्याप काही स्पष्ट सांगता येत नाही, अधिकृतरित्या काही सांगता येत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नौशेरा ज्या परिसरात ही कारवाई करण्यात आली, लाम व्हॅली या भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे, हा परिसर अत्यंत घनदाट आहे, दरीखोऱ्याचा परिसर आहे, कारवाई करणं अत्यंत आव्हानात्मक होतं, काय माहिती आहे? अगदी खरी गोष्ट आहे की कारवाई करणं अतिशय आव्हानात्मक होतं, पण आपले जे फायटर एअरक्राफ्ट आहेत ते फायटर एअरक्राफ्ट नी जेव्हा या पाकिस्तान विमानांना जेव्हा यांचा पाठलाग केला तेव्हा हे F-16 पाकिस्तानी एअरक्राफ्ट होते आणि त्यांना आपण मारून टाकणं हे आपल्याला ह्या ठिकाणी इथे सोपं होतं कारण वेदर इथे क्लिअर झालेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की LOC वरती जरी सीजफायर व्हायलेशन सुरू आहे तरी सीजफायर व्हायलेशन सुरू आहे ऑन द ग्राउंड। हे जे डॉग फाईट असतं हे एक विमान दुसऱ्या विमानाला हवेमध्ये मारतं, त्याच्यामुळे हे यांच्यासाठी सोपं झालं होतं आणि असं अजिबात नाहीये की जे एअरक्राफ्ट आहेत ते इतक्या लो लेवलवरती फ्लाय करू शकतात की जंगलांमध्ये हे कॅमोफ्लाज होऊ शकतील, इतकं हे शक्य नाहीये आणि स्पेशली LOC वरती शक्य नाहीये आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला हे माहिती आहे की तुमचा पाठलाग केला जातोय तेव्हा हे शक्य नाहीये। नक्की शिवालीजी, आपण हे सांगू शकाल कशा पद्धतीने आपण सतर्क आहोत? मुळात तर खरं तर हा प्रश्न असू शकत नाही कारण आपण खरं तर तिन्ही आपली दलं सतर्क आहेत, कारण आपण जेव्हा अशा प्रकारची कारवाई करतो, एअर स्ट्राईक करतो, त्यानंतर काहीही होऊ शकतं, कशा प्रकारची ही प्रतिक्रिया येऊ शकते यासाठी आपण रेडी आहोत। पण आज सकाळपासून किंवा काल संध्याकाळपासून रादर ज्या काही घडामोडी पाकिस्तानकडून जी काही आगळीक केली जाते, आज सकाळी जे काही घडलं याला तितकं सहजी सोपं घेता येणार नाही। एक तज्ञांकडून अशी प्रतिक्रिया येत होती की आत्ता जी माहिती मिळते आयबीला आपल्या सुरक्षा दलांना ती अशीही मिळते की समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो एखाद्या शहरावर, एखाद्या गावावर, तर त्याविषयी काही सांगता येईल का अधिक? हे बघा, कालचा जो एअर स्ट्राईक झाला त्याच्यानंतर वास्तविकरित्या पुलवामाच्या हल्ल्यानंतरच आपली इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्टगार्ड हे सतर्क झालेले आहे, रेड अलर्ट हे सगळीकडे आहे। दुसरी गोष्ट, कालच्या एअर स्ट्राईक झाल्यानंतर आपण जास्ती सतर्क झालेलो आहे, त्याचं कारण असं की आपल्याला हे अपेक्षित होतं की पाकिस्तान असा मूर्खपणा करेल आहे, कारण आतंकवाद्यांच्या ठाण्यांना आपण मारलं पण यांना हे समजणार नाही, हे इतके मूर्ख राष्ट्र आहेत, यांना एका वेळेला एक स्टेटमेंट देतात, दुसऱ्या वेळेला दुसरं स्टेटमेंट देतात, त्याच्यामुळे हे असे कारवाई करू शकतील आहेत, ह्याच्यासाठी आपण तयार होतो। दुसरी गोष्ट अशी की कुठलंही युद्ध जेव्हा होतं तेव्हा युद्ध हा राष्ट्र जिंकतो, युद्ध हा कुठलाही एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड हे जिंकत नाही, राष्ट्र युद्ध जिंकतो। त्याच्यामुळे युद्धाचा सामना हा प्रत्येक नागरिकाला करावा लागेल आहे, चाहे तो सेनेचा असो किंवा चाहे तो जरी सिव्हिलियन असो। तिसरी गोष्ट की आपण देखील खूप सजग राहण्याची गरज आहे, आम नागरिकांनी देखील खूप जागरूक राहण्याची गरज आहे, कारण पुलवामाच्या हल्ल्यानंतरच स्लीपर सेल्स जे आहेत पाकिस्तानचे ते आपल्या देशामध्ये आहेत आणि ते ऑलरेडी ऍक्टिव्हेट झालेले आहेत, म्हणजेच कुठेही बॉम्बस्फोट होऊ शकतो, कुठेही भर बाजारात जिथे खूप जास्ती गर्दी आहे तिथे काहीतरी हल्ला होऊ शकतो, तिथे होऊ शकतं, तिथे काही बॉम्बस्फोट होऊ शकतो। चौथी गोष्ट की समुद्रमार्गी पण आपल्यावरती हल्ला होऊ शकतो, 26/11 जसं झालं होतं तसं पण आपल्यावरती होऊ शकतो। कुठलीही आपल्याला जी कारवाई आहे त्याला आपण नाकारू शकत नाही, काहीही केव्हाही होऊ शकतं, त्याच्यासाठी भारताने खूप सक्षम राहण्याची गरज आहे आणि प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक सैनिक हा सक्षम आहेच। नक्की तणावाची परिस्थिती तर आहेच, ती सीमांवर पण आहे, दोन्ही देशांमध्ये सुद्धा बघायला मिळते, संबंधांमध्ये तर ती कधीच पासून निर्माण झालेली आहे, युद्धजन्य परिस्थिती असं म्हणायचं का? आणि मग त्या अनुषंगाने काय पावलं उचलली जात असतील, कशा प्रकारची रणनीती आखली जात असेल? युद्धजन्य परिस्थिती ही पाकिस्तानने निर्माण केलेली आहे, ही आपण नाही निर्माण केलेली, कारण आपलं धोरण अगदी सरळ आहे, आतंकवाद्यांचा खात्मा। पाकिस्तानला हे समजलं नाही,
पाकिस्तानने हे एस्केलेशन केलं आणि त्याच्यामुळे युद्धाची परिस्थिती ही पाकिस्तानने निर्माण केलेली आहे. युद्ध हे दोन्ही राष्ट्र करण्यासारखे मला नाही वाटत. आपण म्हणजे भारत तर भरपूर समजदार आहे, पण पाकिस्तानने जर एस्केलेशन असंच कंटिन्यू केलं तर आपल्याला पाकिस्तानचा नायनाट करावाच लागेल आहे आणि ते आपल्यासाठी खूप सोपं आहे. तिसरी गोष्ट अशी की युद्ध हे कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन नसतं, कारण आपण दोन्ही राष्ट्र जे आहोत हे न्यूक्लिअर राष्ट्र आहोत आणि त्याच्यामुळे जे काही पाऊल उचलायचं ते आपण खूप समजून विचार करून उचलायला हवं. शिवालीजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल जर आपण पाहिलं तर जैशचे अड्डे हे उद्ध्वस्त करण्यात आले. आज F-16 हे पाडलं गेलं तरी सुद्धा पाक अद्यापही कांगावा करताना पाहायला मिळते. तो मी नव्हेच याचा आव्हान आहे. हे तर पाकिस्तानचं नेहमीची सवय आहे. पाकिस्तान कधीच कुठली गोष्ट स्वीकारत नाही. म्हणजे मी तर त्याला पाकिस्तान नाही म्हणत, मी तर त्याला फारसिस्तान म्हणते. म्हणजे तुम्ही फेक न्यूज पसरवण्यामध्ये पाकिस्तान हा खूपच जास्ती पुढे असतो. कुठलीही गोष्ट घडली नसेल तरी ती कशी घडली आणि आम्ही भारताला कसं हरवलं हे गोष्ट सांगण्यामध्ये पाकिस्तान अगदी पुढे असतो. त्याच्यामुळे हे F-16 जे विमान आहे ते त्यांनी पाठवलं आणि त्यांचं जे विमान आहे ते टेक्निकल प्रॉब्लेममुळे क्रॅश झालेलं आहे असं पाकिस्तान सांगतंय. पण खरी गोष्ट तर अशी आहे की आपण त्या पाकिस्तानच्या विमानाला पाडलेलं आहे. हा जो MiG-21 आपला एअरक्राफ्ट आहे हा श्रीनगर पासून टेक ऑफ होऊन फक्त 7 किलोमीटर गेला होता आणि बडगाम मध्ये हा क्रॅश झाला. तर 7 किलोमीटर इतक्या आतपर्यंत पाकिस्तानी एअरफोर्स येईल आणि तोपर्यंत आपण शांत बसू म्हणजे किती मोठा जोक झाला हा. तर पाकिस्तान हा खोट्यावर खोटं बोलत राहतो. पाकिस्तान हे वक्तव्य करत आहे की या MiG-21 विमानाला आणि एका हेलिकॉप्टरला भारताच्या आम्ही पाडलेलं आहे. तर अशा खोट्या गोष्टी पाकिस्तान किती पसरवणार. आणि आपल्याकडे आपल्या देशाला प्रमुखतः पाठिंबा आहे. भरपूर राष्ट्र आपल्याला पाठिंबा देत आहे आणि आपलं धोरण हे अगदी साफ आहे की तुम्ही आम्हाला त्रास द्याल तर आम्ही तुमचा नायनाट करू. अगदी, कारण आपली लढाई ही कुठल्या देशाबरोबर नाहीये, आपली लढाई ही दहशतवादाविरोधात आहे. आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर काल आपण त्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर पीओकेत घुसून कारवाई केल्यानंतर मात्र संसदेत सुद्धा अगदी पाकिस्तानच्या संसदेत सुद्धा त्याचे पडसाद पाहायला मिळाले. इम्रान खान यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि त्यामुळे कुठेतरी इम्रान खान सुद्धा आपलं अस्तित्व राखण्याच्या दृष्टिकोनातून धडपड, केविलवाणी धडपड म्हणता येईल का, करताना दिसतात. मला प्रश्न कळला नाही तुमचा. जर आपण पाहिलं तर पाकिस्तान पीओकेत घुसून आपण जेव्हा कारवाई केली पाकिस्तानच्या या सगळ्या परिसरामध्ये, जेव्हा मिराग 2000 ही कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर मात्र त्याचे पडसाद अगदी पाकिस्तानच्या संसदेत सुद्धा उमटताना पाहायला मिळाले. इम्रान खान यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला, निदर्शनं करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी इम्रान खान आपलं अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करताय का, केविलवाणा प्रयत्न करताय का? मला असं वाटत नाही. कारण कसं आहे की पाकिस्तान आर्मी ही पाकिस्तानात खूप पॉवरफुल आहे आणि कुठल्या प्रधानमंत्रीला सेव्ह करण्यासाठी किंवा त्याचा चेहरा वर करण्यासाठी जगामध्ये पाकिस्तान आर्मी अशी काही ऍक्शन करेल असं मला वाटत नाही. बेसिकली काय आहे की काल भारतीय विमानं ही पाकिस्तानात गेली आणि इतका मोठा हल्ला ह्या लोकांनी केला तिथे. तर ही गोष्ट कुठेतरी पाकिस्तान सेनेला डिवचल्या गेली आणि त्याच्यामुळे पाकिस्तानी एअरफोर्सनी ही कारवाई केलेली आहे. बेसिकली पाकिस्तानला हे कळत नाहीये की त्यांनी ही कारवाई जी केलेली आहे ह्यांनी ते प्रूव्ह करत आहेत की ते एक आतंकी राष्ट्र आहे. कारण ते आतंकवाद्यांना संरक्षण देण्यासाठी ही कारवाई केलेली आहे त्यांनी आपल्यावरती. तर बेसिकली इम्रान खानचं वक्तव्य पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी 7 दिवसाच्या नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की भारताने पुढे यावं, आम्हाला शांतता द्यावे. तर हे 7 दिवस त्यांनी का घेतले? कारण
जे पाकिस्तान आर्मी होतं ती त्यांना स्क्रिप्ट लिहून देत होते, ते प्रॅक्टिस करत होते त्या स्क्रिप्टवरती आणि ते स्क्रिप्ट त्यांनी पाठ करून हे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं. इम्रान खानला स्वतःचं मत किंवा स्वतःचं डोकं आहे असं मला अजिबात वाटत नाही. का? कारण पाकिस्तानचं हे हिस्ट्री आहे, इतिहास आहे की जो कोणी पाकिस्तानचा प्रधानमंत्री बनतो तो पाकिस्तानचा प्रधानमंत्री नाही बनत, तो नुसता एक मुखवटा असतो आणि जे ऍक्च्युअल प्रधानमंत्री आणि ऍक्च्युअल राज्यकर्ते आहेत पाकिस्तानमध्ये ते आहेत पाकिस्तानची सेना आणि पाकिस्तानची आर्मी. बेसिकली ही आजची जी ऍक्शन पाकिस्तानने केलेली आहे ही ऍक्शन ह्याच्यासाठी केलेली आहे की पाकिस्तानच्या कालच्या गव्हर्नमेंटच्या त्यांच्या त्या फॉरेन मिनिस्टरनी इतकं हास्यास्पद वक्तव्य केलं की अंधार होता म्हणून आमचे एअरक्राफ्ट त्यांना मारू नाही शकले. तर ह्या कुठल्या तरी गोष्टींनी पाकिस्तानमध्ये खूप जास्ती डिस्टर्बन्स आलेला आहे. लोकांना कळत नाहीये, ह्या सेनेच्या लोकांना कळत नाहीये की आपण आता कसं रिॲक्ट करावं आणि मुख्यतः सरकार आणि सेनेमध्ये खूप जास्ती दुमत झालेली आहे. कारण सेना म्हणते सरकारला की तुम्ही हे कसं वक्तव्य देता, तुम्ही हे काय बोलून राहिले आहेत. तर त्याच्यामुळे ही जे ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घडामोडी काल ज्या झाल्या त्याच्यामुळे एक राग आलेला आहे पाकिस्तान सेनेच्या मनामध्ये, त्याच्यामुळे हे रिटॅलिएटरी ऍक्शन झालेलं आहे. पाकिस्तानामध्ये खूप डिमांड होती की काहीतरी कारवाई करा, काहीतरी कारवाई करा, पण पाकिस्तानला बेसिकलीच कळत नाहीये की कारवाई कशाला करायला हवी. तुम्ही कारवाई करून हेच जाहीर करून राहिले की आम्ही आतंकी राष्ट्र आहोत. नक्की शिवालीताई, मला आत्ता तोच मुद्दा आपल्याला विचारायचा आहे. ज्या ऍक्शन विषयी आपण बोललात की पाकिस्तानने आज जी ऍक्शन केलेली आहे F-16 हे जे विमान आहे त्याविषयी काही आपण अधिक माहिती देऊ शकाल का? कारण सुरुवातीला असं कळत होतं की फक्त टेहळणी करण्यासाठी ही 2 विमानं आलेली आहेत. मग या पार्श्वभूमीवर F-16 नेमकं हे विमान कशासाठी वापरलं जातं, काय याची अधिक माहिती आहे? F-16 हे बेसिकली एक फायटर एअरक्राफ्ट आहे. अमेरिकेहून यांनी हे F-16 हे घेतलेलं आहे आणि F-16 हे डीप पेनिट्रेशन आणि मल्टीरोल एअरक्राफ्ट आहे आणि हे एअरक्राफ्ट हे मार करू शकतं, एअर टू एअर कॉम्बॅट करू शकतं. हे आपल्या देशामध्ये यांनी हे जेव्हा आले तेव्हा यांचा नक्कीच उद्देश होता की काही बॉम्ब टाकावे आणि तसेच त्यांनी टाकलेत. नौशेरा, रजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये काही बातमी येते की इथे त्यांनी बॉम्ब टाकलेले आहेत, पण तिथे काहीही कोणीही हताहत झालेलं नाहीये किंवा काहीही डिस्ट्रक्शन अजूनपर्यंत झालेलं नाहीये आणि अजून काही बातमी आपल्याकडे आलेली नाहीये. तर ह्याच गोष्टीसाठी हे F-16 विमान वापरलं जातं आणि F-16 विमान सारखं विमान यांनीच काल स्क्रॅम्बल केलं होतं जेव्हा आपले मिराज 2000 हे गेले होते आतमध्ये आणि तुम्ही आमच्या विमानांना जवाबी कारवाई देऊ शकले नाही आणि तुम्ही तुमचे जे फॉरेन मिनिस्टर आहे ते म्हणतात की अंधार होता म्हणून आमचे विमान जास्ती काही करू शकले नाही. हे किती हास्यास्पद आहे. खरंय, कालचं हे हास्यास्पद वक्तव्य किंवा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि आज अशा प्रकारे 2 विमानं पाठवायची अचानकपणे, म्हणजे कुठलीही पूर्वतयारी नाही, काही नाही, ही 2 विमानं येतात काय, बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करतात काय, निघून जातात काय, हे इतकं साधं सोपं घेता येऊ शकेल? म्हणजे याचे साधे सोपे इतके अर्थ आहेत का? हे बघा, कुठल्याही सेनेच्या कारवाईला आपण एस्केलेशन हे म्हणू शकतो की नाही, हे जो देश हा पहिले एस्केलेशन करतो त्याच्यावरती असतं. खरं, आपण जी कारवाई पाकिस्तानवरती केलेली आहे ती कारवाई जी आहे ती आपण आतंकवाद्यांवर केली, पाकिस्तानवर केली नाही. नक्कीच हे पहिले आपण स्पष्ट केलेलं होतं. पण पाकिस्ताननी जी कारवाई केलेली आहे ती आपल्या राष्ट्रावर केलेली आहे आणि पाकिस्तानने आपल्या देशामध्ये घुसून त्यांनी नौशेरा, पूंछ आणि रजौरी इथे हे बॉम्ब टाकलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे एस्केलेशन आहे दोन्ही देशांकडून, दोन्ही देश जे एकमेकांकडे गुर्रवून बघून राहिले, हे कुठे ना कुठेतरी पाकिस्तानच्या नायनाटाबरोबरच संपावं. निश्चित. शिवालीजी, आताच असं सुद्धा कळतंय की पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जे आहेत डॉक्टर मोहम्मद फैजल यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे ज्यात असं म्हटलं गेलेलं आहे की भारतात घुसून आम्ही स्ट्राईक केलेला आहे, सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. या संदर्भातलं त्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी पाकिस्तान वारंवार असं खोटं बोलताना दिसतोय. नाही, पाकिस्तान हा खोटा राष्ट्र आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. कारण पुलवामाच्या हल्ल्यानंतर जेव्हा जैश ए मोहम्मदनी हे स्वीकारलं की आम्ही हा हल्ला केलेला आहे आणि त्याच्यानंतर
इम्रान खान म्हणतात की तुम्ही आम्हाला पुरावे द्या की हा हल्ला पाकिस्तानच्या भूमीवरून झालेला आहे आणि आम्ही नक्कीच कारवाई करू. जैश ए मोहम्मदचा जो सरगना आहे, जो चीफ आहे मसूद अझर, हा तुमच्या राष्ट्रामध्ये राहतो आणि तरी तुम्ही म्हणता की आम्हाला पुरावे द्या. तर ह्या सगळ्या गोष्टींवरून पाकिस्तान हा किती खोटं बोलू शकतो, काहीही बोलू शकतो हे आपल्याला माहिती आहे. मूर्ख राष्ट्र हा पाकिस्तान आहे आणि त्याचे जे नेते आहेत ते पण तसेच आहेत आणि म्हणून हे असे काही खोटे वक्तव्य पाकिस्तान हा करत राहणार आहे. पाकिस्तानच्या या खोट्या वक्तव्यांना आणि बेसिकली पाकिस्तानच्या आवाजाला बंद करण्याची वेळ आलेली आहे. ही सुरुवात जी आहे ती तुम्ही केली होती, पण लक्षात ठेवावं पाकिस्तानने की अंत हा भारत करणार आहे. अगदी अत्यंत महत्त्वाचं तुम्ही सांगितलं. खरं तर अंत हा भारत करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटतायत या सगळ्या प्रकरणावर. त्यामुळे कुठंतरी हा सगळा प्रकार झाल्यानंतर, आजचा हा सगळा प्रकार झाल्यानंतर पाकिस्तानच्या खोटारडेपणावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा एक वेगळं अशा पद्धतीनं रिॲक्शन उमटताना आपल्याला पाहायला मिळतील. शिवालीजी, अगदी खरी गोष्ट आहे. कारण जेव्हा पुलवामाचा हल्ला झाला होता त्यावेळेला आंतरराष्ट्रीय प्रेशर आपण पाकिस्तानवर टाकलं होतं. पाकिस्तानला आपण एका प्रकारे आपण त्याला आयसोलेट केलं होतं, त्याला वेगळं पाडलं होतं. कारण सगळे जे राष्ट्र आहेत ते सगळ्या राष्ट्रांचा सपोर्ट आपल्या बरोबर होता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जैश ए मोहम्मदनी जसं स्वीकारलं की हा हल्ला आम्ही केलेला आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे की जैश ए मोहम्मदचा जो चीफ आहे मसूद अझर हा पाकिस्तानात राहतो, त्याच्यामुळे आतंकवाद्यांविषयी विरुद्ध आपला लढा आहे हे जाहीर झालं होतं. तिसरी गोष्ट अशी की आपण इमिजिएटली MFN स्टेटस हे पाकिस्तानवरून काढून टाकलेले आहे. आज सकाळची बातमी अशी आहे की आपण पाकिस्तानशी सगळे ट्रेड रिलेशन्स हे बंद केले आहेत आणि हा शहाणपणा मला असं वाटतं पुलवामाचा हल्ला जेव्हा झाला त्याच्यानंतरच आपण लगेच करायला हवं होतं. अलगाववाद्यांची सिक्युरिटी आपण काढून घेतलेली आहे. श्रीनगर मुझफ्फराबाद बस सेवा आपण बंद करून टाकलेली आहे. आपण सगळ्या प्रकारचे पाकिस्तान आणि भारताची जे काही नाती होती किंवा जे काही फिल्म फ्रेटर्निटी बरोबर होतं किंवा जे काही स्पोर्ट्स फ्रेटर्निटी बरोबर होतं ते आपण सध्या थांबवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आपल्या देशाला खूप एक बळ मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट, डिप्लोमॅटिकली भारताने खूप जास्ती स्टेप्स आणि खूप सुंदर स्टेप्स आपण उचललेले आहेत. UNSC मध्ये फ्रान्सने हे रेझोल्युशन प्लेस केलं की पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद ह्या आतंकी संघटनेला आपण ब्लॅकलिस्ट करायला हवं आणि मसूद अझरला आपण डिक्लेअर करायला हवं की हा आंतरराष्ट्रीय आतंकवादी आहे. आणि हे रेझोल्युशन फ्रान्सनी UNSC मध्ये टाकल्यामुळे चायना काही त्याला म्हणू शकला नाही आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे आपण खूप डिप्लोमॅटिकली सुंदर स्टेप्स उचलले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेने ज्या वेळेला पुलवामाचा हल्ला झाला होता त्यावेळेला सांगितलं होतं की इंडिया हॅज द राईट टू डिफेंड इटसेल्फ. म्हणजेच भारताला स्वतःला डिफेंड करायची आणि ह्या गोष्टीचं प्रत्युत्तर घ्यायची पाकिस्तानाकडून सगळे अधिकार आहेत आणि त्याचप्रमाणे आपण काल केलेलं आहे. बाकीचे राष्ट्र पण काल जेव्हा आपण एअर स्ट्राईक केले भरपूर राष्ट्रांनी असं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही सगळे भारताच्या बरोबर उभे आहोत. चायनानी पण खूप काही बोलले नाही. चायनानी फक्त एवढंच म्हटलं की पाकिस्ताननी सध्या स्वस्थ आणि शांत बसण्याची फार गरज आहे. पाकिस्ताननी रिटॅलिएट करू नाही हे चायनानी म्हटलं. आजच सकाळी श्रीमती सुषमा स्वराज या चायनामध्ये गेला, रशिया इंडिया चायना यांची मीटिंगसाठी आणि तिथे पण त्यांनी पुलवामाचा जो एपिसोड झाला त्याच्याबद्दल त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. आतंकवाद्याबद्दल डिस्कशन झालेलं आहे आणि त्यांनी खूप खूप स्ट्रॉंगली हे सांगितलेलं आहे की पाकिस्तान हा आतंकी राष्ट्र आहे. आतंकवाद्यांना तो ट्रेनिंग देणं जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये असेच टेन्शन्स राहतील आणि भारत हा प्रत्येक गोष्टीचं उत्तर हा पाकिस्तानकडून जरूर मागेल. नक्की. शिवालीजी, विनंती करतो आपण असे संपर्कात राहा. मात्र आता न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण देऊया.